नमस्कार मंडळी, गृहिणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार स्ट्रॉबेरी श्रीखंड। चला तर मग रेसिपी बघूया। सुरुवातीला आपल्याला दह्यातून पाणी काढायचं आहे। त्यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये दही ओतून ठेवणार आहोत। हे मी गोकुळचं दही घेतलेलं आहे। हे पूर्ण दही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे असं बांधून ठेवायचं। हे आपल्याला 2 तास ठेवायचं आहे, त्याच्यामुळे सगळं पाणी ह्याच्यातून निघून जाईल। आणि ह्याच्यावर मी असं एक ओझं काहीतरी म्हणजे खलबत्त्यामधला दगड ठेवणार आहे, त्याच्यामुळे सगळं पाणी ह्याच्यातलं निघून जाईल। तोपर्यंत आपण स्ट्रॉबेरी कापून घेऊया। हे मी 1/2 किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। अर्धा किलो दह्याला 1/2 किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। ही स्ट्रॉबेरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही चिरून घेणार आहे। हे आपली स्ट्रॉबेरी पूर्ण चिरून झालेली आहे। आपण आता गॅस लावणार आहोत आणि स्ट्रॉबेरी पूर्ण शिजवून घेणार आहोत। कढईमध्ये आपण स्ट्रॉबेरी टाकणार आहोत। स्ट्रॉबेरी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहोत आणि पूर्ण हे शिजवून घ्यायचं आहे। साखर पूर्ण वितळली पाहिजे, स्ट्रॉबेरी शिजली पाहिजे त्याच्यामध्ये। इकडे आपली स्ट्रॉबेरी पण शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि स्ट्रॉबेरी थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया। इकडे स्ट्रॉबेरी थंड होते तोपर्यंत आपण दह्यातलं पाणी गेलं का ते बघून घेऊया। आपलं दह्यातलं पाणी सुद्धा पूर्ण पिकून गेलेलं आहे आणि हा आपला असा चक्का तयार झालेला आहे। हा बघा की पूर्ण याच्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण हे सर्व फेटून घेणार आहोत। हे पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे, पूर्ण स्मूथ बनवायचं आहे आपल्याला। हे पूर्ण आता आपलं फेटून एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे। आता आपण जे स्ट्रॉबेरीचं बनवलेलं आहे ते मिक्सरला लावून घेऊया। हे पूर्ण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। हे आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। आता आपण या चक्क्यामध्ये पूर्ण हे ओतून घेणार आहोत। स्ट्रॉबेरीचं आपण पूर्ण या चक्क्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण परत एकदा फेटून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा आपलं श्रीखंड तयार आहे। तुम्ही पण करून बघा, एकदम मस्त होतं। आता स्ट्रॉबेरीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे हे नक्की करून बघा।